6 जुलै 2026 सोमवारचे 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सोमवार दिनांक 6 जुलै 2026 या दिवसाचे सविस्तर राशी भविष्य हा व्हिडिओ पाहणार आहोत. पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत शेअर्स मार्केट किंवा लॉटरीसारख्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभाची शक्यता आहे. नवीन आर्थिक करार करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आता नोकरीविषयी बोलायचे तर ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आता कौटुंबिक व आरोग्य यामध्ये कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची साथ उत्तम मिळेल, मात्र खाण्यापिण्यावर थोडे नियंत्रण ठेवा. आता बघूया दुसरी रास आहे वृषभ रास. आता वृषभ राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. वृषभ राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला प्रत्येक कामामध्ये जोखीम घेणे टाळावे लागेल. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत यामध्ये आर्थिक देवाणघेवाण करताना सावध राहा. आज कोणालाही मोठे कर्ज देऊ नका. पैसे तुमचे अडकू शकतात. आता व्यापारात संत गतीने प्रगती होईल. आता नोकरीविषयी बोलायचे तर कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. सहकार्यांशी वाद घालणे टाळा. कौटुंबिक व आरोग्य यामध्ये जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये अपचनाचा किंवा पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाहेरचे अन्न खाणे सहसा टाळा. आता बघूया आपण तिसरी रास. आता तिसरी रास आहे मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस हा तुमच्या बुद्धिमत्तेच्या बळावर अनेक कठीण कामे सोपी करण्याचा आहे. संवाद कौशल्य आज कामी येईल. व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत व्यवसायात नवीन कल्पना अंमलात आणण्यासाठी आजचा काळ चांगला आहे. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. आता नोकरीविषयी बोलायचे तर नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आता कौटुंबिक व आरोग्य यामध्ये कुटुंबासोबत आनंदात वेळ बसेल आणि आरोग्य चांगले राहील. आरोग्याच्या बाबतीमध्ये आरोग्य चांगले राहील. मनामध्ये सकारात्मकता राहील. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. आता कर्क राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया. कर्क राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला काही कौटुंबिक बाबींवर जास्त लक्ष द्यावे लागेल. भावनिक निर्णय घेणे टाळा. व्यवसाय आणि आर्थिक यामध्ये आर्थिक बाबतीत दिवस संमिश्र आहे. खर्च वाढण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे बजेट सांभाळून चाला. जमिनीच्या व्यवहारात घाई करू नका. आता ऑफिसमध्ये कामाचे नियोजन व्यवस्थित करा, अन्यथा कामाचा बोजा वाढू शकतो. कौटुंबिक व आरोग्य यामध्ये कुटुंबात किरकोळ मतभेद होऊ शकतात. शांततेने विषय सोडवा. आता आईच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वतःला थकवा जाणवू शकतो. आता बघू आपण पाचवी रास आहे सिंह रास. आता सिंह राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते आपण आता बघूया. सिंह राशीच्या व्यक्तींचा आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तुमचे व्यक्तिमत्व इतरांना प्रभावित करेल. व्यवसाय आणि आर्थिक बाबतीमध्ये नशिबाची पूर्ण साथ लाभेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आजचा दिवस फायदेशीर आहे. आता नोकरीविषयी बोलायचे तर पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याचे संकेत आहेत. सरकारी कामामध्ये यश मिळेल. कौटुंबिक व आरोग्य यामध्ये भावंडांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभेल. घरात आनंदाचे वातावरण असेल आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये आरोग्य उत्तम राहील. जुन्या आजारातून आराम मिळेल. आता बघूया आपण सहावी रास आहे कन्या रास. आता कन्या राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते आता आपण बघूया. कन्या राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
संयम बाळगल्यास दिवस चांगला जाईल. व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत पैशाची आवक चांगली राहील, परंतु अचानक काही मोठे खर्च समोर येऊ शकतात. शेअर्स बाजारामध्ये विचारपूर्वक पाऊल टाका. आता नोकरीविषयी बोलायचे तर कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून सावध राहा. तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा. कौटुंबिक व आरोग्य यामध्ये कुटुंबातील सदस्याशी बोलताना मऊ भाषा वापरा. डोळ्यांचे विकार किंवा डोकेदुखीचा त्रास संभवतो. आता बघणार आहोत आपण पुढची रास, 7वी रास तूळ रास. आता तूळ राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया. तूळ राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत भागीदारीच्या व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. जुनी येणी वसूल होतील. आता आर्थिक नियोजन यशस्वी होईल. नोकरीच्या बाबतीत बोलायचे तर नोकरीत बदलण्याचा विचार करत असाल तर आज चांगली संधी चालून येऊ शकते. नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होईल. आता कुटुंब व आरोग्य यामध्ये जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. कुटुंबात एखादे धार्मिक कार्य ठरवू शकते. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर आरोग्य पूर्णपणे उत्तम राहील. आता बघूया आपण 8वी रास वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते आपण आता बघूया. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला धावपळ आणि कष्टाचे फळ जरूर मिळेल, परंतु सुरुवातीला काही अडथळे येऊ शकतात. व्यवसाय आणि आर्थिक या बाबतीत बोलायचे झाले तर व्यावसायिक कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास तुम्हाला फायदेशीर ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे. आता नोकरीविषयी बोलायचे झाले तर कामाच्या ठिकाणी कामाचा ताण राहील, पण तुम्ही तुमच्या मेहनतीने ते वेळेत पूर्ण कराल. आता कौटुंबिक व आरोग्य यामध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. रात्री वेळेवर झोप न आल्यामुळे किरकोळ थकवा जाणवू शकतो. आता आपण बघणार आहोत पुढची रास, 9वी रास धनुरास. आता धनुराशीचे भविष्य काय सांगते ते बघूया. धनुराशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस हा तुमच्यासाठी भाग्योदयाचा आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्यात रस वाढेल. व्यवसाय आणि आर्थिक यामध्ये आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून अचानक चांगला नफा मिळेल. लॉटरी किंवा शेअर्समध्ये लाभ होऊ शकतो. नोकरीविषयी बोलायचे झाले तर नोकरीत वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. बदली किंवा ऐच्छिक ठिकाणी नियुक्ती मिळण्याचे योग आहेत. कौटुंबिक व आरोग्य यामध्ये मुलांकडून चांगली बातमी समजेल. कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. आता बघूया आपण 10वी रास मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस सावधगिरी बाळगण्याचा आहे. वाहने चालवताना आणि रस्ता ओलांडताना काळजी घ्या. व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत व्यवसायात कोणताही मोठा बदल आज करू नका. आता पैशाची गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करू नये. आर्थिक चणचण भासू शकते. नोकरीविषयी बोलायचे झाले तर कामाच्या ठिकाणी वादाचे प्रसंग टाळा. वरिष्ठांचे मतभेद होणार नाही याची काळजी जरूर घ्या. आता कौटुंबिक व आरोग्य यामध्ये कौटुंबिक वातावरण सामान्य राहील आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जुने आजार डोके वर काढू शकतात. आता बघूया आपण 11वी रास. आता 11वी रास आहे कुंभ रास. आता कुंभ राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस आनंददायी आणि यश देणारा आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. व्यवसाय आणि आर्थिक या बाबतीत बोलायचे झाले तर व्यापारात नवीन ग्राहक जोडले जातील, ज्यामुळे नफ्यात वाढ होईल. भागीदारीच्या कामामध्ये यश जरूर मिळेल. नवीन वाहन किंवा वस्तू खरेदीचे योग आहेत. आता नोकरीविषयी बोलायचे झाले तर नोकरीत सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभेल. तुमचे अधिकार वाढू शकतात. आता कौटुंबिक व आरोग्य या बाबतीत बोलायचे झाले तर जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवाल. एखादी आनंदाची बातमी घरात येईल.
आरोग्य चांगले राहील, मन उत्साही असेल. आता बघूया आपण 12वी रास मीन रास. आता मीन राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते आता आपण पाहणार आहोत. आता मीन राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. विरोधकांवर मात करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसाय आणि आर्थिक यामध्ये कोर्ट कचेरीच्या किंवा कायदेशीर बाबीमध्ये अडकलेले पैसे मोकळे होऊ शकतात. व्यवसायामध्ये प्रगती होईल, मात्र उधारीवर व्यवहार करणे टाळा. नोकरी विषयी बोलायचे झाले तर नोकरी करणाऱ्यांना आज कष्टाचे योग्य फळ मिळेल. आता विरोधक शांत राहतील. कौटुंबिक व आरोग्य याविषयी बोलायचे झाले तर कौटुंबिकमध्ये कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद लाभतील. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर आरोग्याची स्थिती चांगली राहील, मात्र आळस टाळणे गरजेचे आहे. तर आता हे बघितले आपण 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. आता बघणार आहोत आपण आजच्या दिवसाचा विशेष सल्ला. आता आज सोमवार असल्याने शंकराची उपासना करणे आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करणे. आता हा उपाय सर्व राशींच्या व्यक्तींसाठी मानसिक शांतता आणि प्रगती देणारा ठरेल. त्यामुळे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप जरूर करावा. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचे राशी भविष्य हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका.